नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपलं वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस हे जे पुस्तक आपण कंप्लीट करून घेत आहोत, त्यामध्ये आज आपलं पुढचं लेक्चर आहे आणि त्यामध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तो कोणता आहे? तर नियुक्त्या व निधन वार्ता. ठीक आहे, हा टॉपिक बघा. आता नियुक्त्या आधी सगळ्यात पहिले घेऊन टाकू आपण, त्याच्यानंतर नियुक्त्या बऱ्याच आहेत, त्यानंतर असणार आहे महत्त्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडरचं एक छोटूसं वेगळं लेक्चर आहे आणि निधन वार्ताचं एक लेक्चर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. बरं, नेहमी जसं मी शिकवते तर थोडीशी बदल करणार आहेत, कारण काही 1-2 स्टुडंट्सचे मला पर्सनली मेसेज आले. त्यांनी सांगितले की मॅडम तुम्ही बाकीची माहिती जी सांगताय ती चांगलीच असते, पण सध्या आमची एक्झाम खूप तोंडावर आलेली आहे, तर हे पुस्तक काहीही करून कंप्लीट करा. बाकीचं वाटल्यास काही नाही सांगितलं तरी चालेल, पण ह्या पुस्तकातलं जे काही आहे ते सगळं कंप्लीट करा. ठीक आहे, काहींनी कमेंट केलेले आहेत की हे पुस्तक व्यवस्थित कंप्लीट करा आणि काहींनी पर्सनल मेसेज केलेले आहेत. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन मी काय करणार आहे, आता खूप लेंदी मोठं लेक्चर नाही होणार, याच्यात जेवढं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मग त्यांच्या एक्झामपर्यंत हे सगळं कंप्लीट झालं पाहिजे. आणि सोबत 1200चं पण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते त्या विद्यार्थ्यांच्या एक्झामच्या आधीपर्यंत. ठीक आहे, तर मग जे फक्त दिलेलं आहे ना तेच या पुस्तकातलं मी म्हणजे करून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी कोणतीही गोष्ट टॅली केलेली नाही आहे, याच्यात जे आहे तेच मी प्रमाण मानून शिकवत आहे. तुम्हाला वाटलं कुठे मिस्टेक असेल तर तुम्ही मला तसं कमेंट सेक्शनमध्ये दाखवा किंवा सांगा. मी काय करेन, ऑलरेडी वाचताना मला जिथे जिथे वाटलं आहे की नाही इथे हे नाही आहे, तिथे मी ऑलरेडी गुगल सर्च केलेलं आहे आणि ते तुम्हाला मी तेवढं दाखवणार आहे. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने आपलं आजचा व्हिडिओ स्टार्ट होणार आहे. बघा काय आहे पहिले, तर नियुक्त्या व निधन वार्ता. नियुक्तीमध्ये पहिलं कोण आहे? विवेक भीमनवार MPSCचे नवे अध्यक्ष. ठीक आहे, विवेक भीमनवार MPSCचे नवे अध्यक्ष. विवेक भीमनवार यांची MPSCचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. कधी झाली? 30 डिसेंबर 2025. ठीक आहे, वर्षाच्या शेवटी 30 डिसेंबर 2025ला. ते IAS अधिकारी होते. ते परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. काय म्हणून? परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी रजनीश सेठ यांची जागा घेतली. या गोष्टी हायलाईट करते आहे, ज्यांना सर्कल करते ते प्लीज लक्षात ठेवा. विवेक भीमनवार MPSCचे नवे अध्यक्ष, त्यांची नेमणूक झालेली आहे. परिवहन आयुक्त होते आणि रजनीश सेठ यांची त्यांनी जागा घेतली. पुढे बघा, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापना कधी झाली आहे? 1 मे 1960 मुंबई येथे. मुख्यालय नवी मुंबई. कार्य काय? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवड व शिस्तविषयक सल्ले. कलम 315 नुसार MPSCची स्थापना होते. या गोष्टी लक्षात ठेवा. आता MPSC अध्यक्ष, तर निवड राज्यपाल, राजीनामा राज्यपालांकडेच. ठीक आहे, निवड करणारे राज्यपाल, राजीनामा राज्यपालांकडे, शपथ पण राज्यपालच देतात, पण बडतर्फी कोण करतं? राष्ट्रपती करता. हा खूप 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 महत्त्वाचा प्रश्न आहे. MPSCचे अध्यक्ष निवड करणारे निवड राज्यपाल करतात, राजीनामा राज्यपालांकडेच द्यायचा आणि शपथ देणारे पण राज्यपालच आहे. पण बडतर्फी म्हटलं MPSCच्या अध्यक्षांची, तर ते कोणातला अधिकार आहे? राष्ट्रपतींना आहे. पुढे बघा, पुढची नियुक्ती काय आहे? भारताचे 53वे सरन्यायाधीश. तर कोण? न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. भारताचे 53वे सरन्यायाधीश 24 नोव्हेंबर 2025 पासून पदावर. त्यांच्या पूर्वी कोण होते? 52वे, तर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या जागी नियुक्ती. आता हे जे आहे सूर्यकांत शर्मा, हे कुठले आहे? मूळचे हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील रहिवासी आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हरियाणा राज्यातलं आहे आणि हिसार जिल्हा आहे. भूषवलेली पदे बघा, हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश व मुख्य न्यायाधीश. म्हणजे बघा, हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश पण होते आणि मुख्य न्यायाधीश पण होते. 2019 पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर. ठीक आहे, पुढे बघा, हा पुढचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला बघा 7 देशांचे न्यायिक प्रतिनिधी हजर होते. कोणते ते देश? भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, श्रीलंका, ब्राझील. भारताच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. पुढे बघा, सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालय स्थापना कधी झाली आहे? 28 जानेवारी 1950.
28 जानेवारी 1950. घटनेत तरतूद काय आहे? कलम 124 किंवा 1 to 4 असं तरी लक्षात ठेवा. कलम 124 1 to 4. ठिकाण दिल्ली. एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे? 34. त्याचं डिवायडेशन कसं? 33 अधिक 1. पुढे सरन्यायाधीशांना शपथ आणि त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. कार्यकाल त्यांचा 65 वर्षापर्यंत आहे. वेतन दरमहा त्यांना किती आहे? 2,80,000. आणि पहिले सरन्यायाधीश कोण होते? हिरालाल जे कानिया. पुढे बघा, भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणताय. भारताचे नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन भारताचे कितवे? 15वे उपराष्ट्रपती बनले. यापूर्वीचे उपराष्ट्रपती कोण होते? जगदीश धनखड. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. अमित खरे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नियुक्ती. बघा, भारताचे नवे उपराष्ट्रपती यांची नेमणूक झालेली आहे. तर त्यांचं नाव काय आहे? CP राधाकृष्णन. कितवे आहे? 15वे आहे. यापूर्वीचे कोण होते? जगदीश धनखड. नंतर पराभव कोणाचा केला त्यांनी? इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी. आणि त्यांचे सचिव म्हणून कोण आहेत? अमित खरे. पुढे बघा, CP राधाकृष्णन यांच्याविषयी बघू. आता CP राधाकृष्णन यांचं पूर्ण नाव नक्की बघून घ्या. CP राधाकृष्णन ते तामिळनाडू राज्यातील तिरुपूरचे रहिवासी आहेत. कुठले आहेत ते? तामिळनाडूतील तिरुपूरचे रहिवासी आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल, झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल व पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल राहिले. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे होते व्हेरी IMP. मग झारखंड, तेलंगणाचे राज्यपाल आणि पॉंडिचेरीचे नायब राज्यपाल होते. त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी म्हणून ओळखले जाते. कुठले? कोइंबतूरचे वाजपेयी म्हणून ओळखले जाते. श्री CP राधाकृष्णन, हॉनरेबल गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र अँड NDA's व्हाईस प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट ऑन बिंग इलेक्टेड ॲज अ न्यू व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. महाराष्ट्राचे आता कोण? नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत. महाभारतात देवव्रत नाव कोणाचं होतं? आठवा बरं. आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल बनले. ते गुजरातचे राज्यपाल आहेत. बघा काय आहे हे? प्रभारी आहेत. आत्ता कसले आहेत? ते गुजरातचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. यापूर्वीचे राज्यपाल बघा CP राधाकृष्णन. या दोन्ही न्यूज किती महत्त्वाच्या आहे. महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते ते काय झाले? भारताचे उपराष्ट्रपती झाले. ते कुठले होते? तामिळनाडूचे. नंतर त्यांनी कुठले कुठले राज्यपाल म्हणून पद भूषवलं? महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा आणि पॉंडिचेरीचे नायब राज्यपाल. आणि मग महाराष्ट्राचे राज्यपाल कोण म्हणून प्रभारी कार्यभार स्वीकारला? आचार्य देवव्रत यांनी. आणि ते कुठले आहेत? गुजरातचे ते राज्यपाल आहेत. पुढे बघा, महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 डिसेंबर 2025ला पदभार स्वीकारतील. यापूर्वीचे राज्य मुख्य सचिव कोण? राजेश कुमार मीना. आणि राजेश अग्रवाल हे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण? राजेश अग्रवाल. यापूर्वीचे कोण होते? राजेश कुमार मीना. दोघांचं नाव राजेशच आहे. आत्ताचे आहेत राजेश अग्रवाल, यापूर्वीचे आहेत राजेश कुमार मीना. आणि त्यांच्यापूर्वी कोण होते? सुजाता सौनिक. ठीक आहे, पहिल्या महिला मुख्य सचिव महाराष्ट्राच्या. आणि त्यांचे मिस्टर जे होते ते पण सचिव राहून गेलेले आहे. अशा गोष्टी सोबत लक्षात ठेवत चला. पुढे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वीच्या पोलीस महासंचालक कोण? रश्मी शुक्ला. या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. रश्मी शुक्ला 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. ठीक आहे, सदानंद दाते यांच्याविषयी बघू. 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. यापूर्वी ते राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIAचे महासंचालक होते. कोण? सदानंद दाते. आपण काय बघितलं आधी बघितलं महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल. आता आपण बघतोय महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण? तर
सदानंद दाते. आणि सदानंद दाते कोण होते? राष्ट्रीय तपास संस्था नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे ते महासंचालक होते. यापूर्वी ते महाराष्ट्र राज्याचे ATS प्रमुख होते, अँटी टेररिझम स्क्वॉडचे ते प्रमुख होते. ठीक आहे, पुढे बघा. नवीन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. नवीन राज्य निवडणूक आयुक्त कोण? दिनेश वाघमारे. हे कुठले आहेत? हे नागपूरचे आहेत, नीट लक्षात ठेवा. पुढे कितवे आहेत? हे 7वे आहेत. मी लक्षात कसं ठेवले बघा, ह्या दिनेश वाघमारे या नावात 7 अक्षरं आहेत ना, म्हणून हे 7वे आहेत. आणि टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? नागपूरला म्हणता. नीट टॅली करा एकदा, जेवढं मी एकदा वाचलं आहे त्याच्यावरून सांगते आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरून वाघमारे, वाघ शब्द कशात आहे? तर त्यांच्या नावात आहे ना, मग त्याच्यावरून ते नागपूरचे आहे असं लक्षात ठेवा. ठीक आहे, यापूर्वीचे निवडणूक आयुक्त कोण होते? UPS मदान. पुढे बघा, राज्य निवडणूक आयोग स्थापना 26 एप्रिल 1994. 73वी घटना दुरुस्तीने स्थापना. कलम काय आहे? 243 के ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि कलम 243 ZA शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. हे मी लक्षात कसं ठेवलं आहे? इथं के आहे ना आणि इथे ZA आहे. क निवडणूक, क निवडणूक झाली का? निवडणूक निवडणूक क क क वरून के असं लक्षात ठेवा. निवडणुकीचा क. आणि झाली ZA इंग्लिशमध्ये लिहिताना ZALI लिहू ना, मग तो हा घ्यायचा. झाली का निवडणूक, मग के फॉर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि ZA फॉर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, पहिले निवडणूक आयुक्त कोण? DN चौधरी. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण? नीला सत्यनारायण. तर बघा, ह्या महाराष्ट्राशी रिलेटेड होत्या आणि पहिल्या महिला होत्या आणि त्यांचं निधन पण झालेलं आहे, त्यामुळे ह्या पण नीट माहिती पाहिजे. पुढे बघा, नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार किंवा ज्ञानेश कुमार 26वे ते आहेत. ठीक आहे, इंटरनॅशनल लेव्हलला एक IDEA म्हणून एक इलेक्टोरल संस्था आहे, तिथे ते स्वीडनमध्ये जाऊन त्यांनी तिथे आपलं प्रतिनिधित्व केलं आहे, त्यामुळे ज्ञानेश कुमार पण खूप महत्त्वाचे आहेत, नीट लक्षात ठेवा. ज्ञानेश कुमार. यापूर्वीचे निवडणूक आयुक्त कोण? राजीव कुमार. आत्ताचे कोण आहेत? ज्ञानेश कुमार आणि पूर्वीचे कोण होते? राजीव कुमार. आता बघा, ज्ञानेश कुमार निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. व्हेरी IMP. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. 1988च्या केरळ कॅडरचे IAS अधिकारी. मार्च 2024मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती. कधी? मार्च 2024मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेत महत्त्वाची त्यांची भूमिका होती. केंद्रीय निवडणूक आयोगाविषयी आपण बघून घेऊ. जसं आपण राज्य निवडणूक आयोगाविषयी बघितलं, स्थापना कधी झालेली? 26 एप्रिल 1994ला. मग केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आहे? 25 जानेवारी 1950ला. मग 25 जानेवारी आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो? नॅशनल वोटर्स डे म्हणून. ठीक आहे, याचं कलम काय आहे? कलम 324. पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होता? VS रमा देवी. आता ह्या गोष्टी सोबत जरा लक्षात ठेवायचा. केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 आणि राज्याची 26 एप्रिल 1994. म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची स्थापना नंतर झाली आहे. याचे कलम आहे 324. इकडे आहे 243 के आणि 243 ZA. इथे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन आणि महाराष्ट्राच्या इथे DN चौधरी. नंतर पहिल्या महिला निवडणूक आयुक्त VS रमादेवी आणि आपल्या इथे कोण? नीला सत्यनारायण. ठीक आहे, पुढे बघा, इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण? डॉक्टर V नारायणन. इस्रोचे कितवे आहे? 11व्या अध्यक्षपदी नियुक्ती. पूर्वीचे कोण होते? S सोमनाथ. V नारायणन. पुढे बघा, इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना बघा 15 ऑगस्ट 1969. हेडक्वार्टर बेंगलुरू कर्नाटका. इस्रोचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई. विक्रम साराभाई. त्याच्यानंतर प्रक्षेपण केंद्र कोणते आहे बघा? सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा
की जोड्या लावांच्या स्वरूपात किंवा सिंगल लाईनमध्ये प्रश्न येऊ शकतो की कोणतं केंद्र कुठे आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश, अब्दुल कलाम बेट व्हीलर किंवा अब्दुल कलाम आयलंड व्हीलर बेट म्हणतात त्याला ओडिशामध्ये, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुवनंतपुरम केरळ. ठीक आहे, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि केरळ नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, सेबीचे नवीन अध्यक्ष कोण? तुहिनकांत पांडे सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून निवड. बघा आता आपण इस्रोचे बघितले जे 11वे अध्यक्ष होते, तसंच सेबीचे बघा आताचे अध्यक्ष आहेत तुहिनकांत पांडे 11वे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? माधवीपुरी बुच. जसं आपण निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बघितल्या? निवडणूक आयोगाचे आयुक्त पहिला केंद्रीय लेवलला VS रमादेवी, महाराष्ट्राच्या लेवलला नीला सत्यनारायण. तसं सेबीमध्ये कोण आलेलं आहे पहिल्या अध्यक्षा? माधवीपुरी बुच. 2022 ते 2025 असा त्यांचा कार्यकाळ होता. ठीक आहे. सेबी भारतीय संरक्षण आणि प्रतिभूती महामंडळ. बघा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्थापना 1988ला झाली पटेल समितीच्या शिफारसीने. ठीक आहे, समिती लक्षात ठेवा. मुख्यालय कुठे आहे? मुंबईला. आणि वैधानिक दर्जा स्टॅच्युटरी स्टेटस म्हणजे कायदा करून तिला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला? 1992च्या नर्सिंग होम समितीच्या शिफारसीने. हे 2 कमिटी नीट लक्षात ठेवा की स्थापना जेव्हा झाली ती कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार? तर पटेल समितीच्या शिफारसीनुसार. आणि तिला वैधानिक दर्जा 1992ला कोणत्या समितीनुसार देण्यात आला? तर नरसिंहन समिती. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बघा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांची मानवी हक्क आयोग म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वीचे अध्यक्ष कोण? न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. ठीक आहे. मानवी हक्क आयोग NHRC नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन स्थापना 12 ऑक्टोबर 1993. वैधानिक संस्था आहे म्हणजे काय ॲक्ट करून ती संस्था बनवण्यात आलेली असणार म्हणजे आहे. ठीक आहे. 12 ऑक्टोबर 1993 वैधानिक संस्था. मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा. नीट लक्षात ठेवा. पहिले कोण आहेत? न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा. यापूर्वीचे पण कोण होते? मिश्रा. पण कोणते? अरुण कुमार मिश्रा. आणि आत्ताचे जे आहे व्ही राम सुब्रमण्यम. पुढे बघा, RBIचे 26वे गव्हर्नर. RBIचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती कोण? तर संजय मल्होत्रा. शक्तिकांत दास होते पूर्वी, यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली. मुख्यालय मुंबई येथे. 1937ला RBIचे मुख्यालय कलकत्त्याहून मुंबईला स्थलांतर केले. कधी केले? 1937ला. कुठे होते? कोलकात्याला होते. आता कुठे आहे? मुंबईमध्ये. ठीक आहे. पुढे बघा, 1 जानेवारी 1949ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं RBIचं. हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंतर पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑस्बॉर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय कोण? गव्हर्नर CD देशमुख. पुढे BCCIचे नवीन अध्यक्ष मिथुन मिन्हास. ठीक आहे, न्यू BCCI प्रेसिडेंट. BCCIचे अध्यक्षपदी मिथुन मिन्हास यांची नियुक्ती. त्यांनी कोणाची जागा घेतली? रॉजर बिन्नी यांची त्यांनी जागा घेतली. BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया. बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया स्थापना 1928ला. हेडक्वार्टर मुंबई. सचिव कोण? देवजीत सैकिया. कंबाईन मुख्य परीक्षेला 2025मध्ये हा प्रश्न आलेला. अध्यक्ष मिथुन मिन्हास. उपाध्यक्ष राजीव शुक्ला. BCCIचे लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा. बघा, अरुण मिश्रा आत्ताच आपण बघितले होते. कुठे? हे बघा इथे मानवी हक्क आयोगाचे आत्ता जे व्ही राम सुब्रमण्यम आहे त्यांच्यापूर्वी अरुण मिश्रा होते आणि ते आत्ता कोण आहे? BCCIचे लोकपाल आहेत. बघा नीट या गोष्टी लक्षात ठेवा. BCCIचे आपण अध्यक्ष बघतो आहोत. कोण आहेत? मिथुन मिन्हास. नंतर मग अध्यक्ष मिथुन मिन्हास आहे. सचिव कोण आहेत? देवजीत सैकिया आहेत. नंतर उपाध्यक्ष राजीव शुक्ला आहेत. आणि BCCIचे लोकपाल कोण आहेत? न्यायमूर्ती अरुण मिश्रा. ICCच्या अध्यक्षपदी भारतीय व्यक्ती. ठीक आहे, आपण आधी BCCI बघितलं, आता ICCच्या अध्यक्षपदी भारतीय व्यक्ती. 1 डिसेंबर 2024 रोजी जय शहा यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. कधी? 1 डिसेंबर 2024 रोजी जय शहा यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. जय शहा ICCचे सर्वात
तरुण अध्यक्ष ठरले व 5वे भारतीय व्यक्ती ठरले. ठीक आहे, कळलं. ICCच्या अध्यक्षपदी कोण? भारतीय व्यक्ती जय शहा, 1 डिसेंबर 2024 पासून. आणि ते कोण? ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आणि 5वे भारतीय आहेत. मग आपल्याला याच्यापूर्वी ह्या गोष्टी अगदी लक्षात ठेवा. सर्वात तरुण, नंतर 5वे, आणि मग आधीचे 4 कोण? तर बघा, जगमोहन दालमिया, नंतर शरद पवार, N श्रीनिवासन आणि शशांक मनोहर. जगमोहन दालमिया, शरद पवार, N श्रीनिवासन आणि शशांक मनोहर. ठीक आहे. आता ICC क्रिकेट परिषदेविषयी आपण माहिती बघून घेऊ. बघा, मुख्यालय कुठे आहे? दुबई, UAE. CEO कोण आहे? संजोग गुप्ता, जे भारतीय आहेत. ICCचे भारतीय अध्यक्ष जगमोहन दालमिया, शरद पवार, N श्रीनिवासन, शशांक मनोहर आणि आत्ताचे कोण? तर जय शहा. पुढे, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. कितवे? 49वे मुख्य न्यायाधीश आहे. नीट लक्षात ठेवा, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. पुढे बघा, यापूर्वीचे मुख्य न्यायाधीश कोण होते? आलोक आराध्य. सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे आता त्यांची, आलोक आराध्य. मुंबई उच्च न्यायालयाचं बघा, स्थापना 14 ऑगस्ट 1862. 14 ऑगस्ट 1862. भारतातलं दुसरं उच्च न्यायालय आहे आपलं मुंबई, भारतातलं दुसरं उच्च न्यायालय आहे. पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? बॉन्ड्स पिकॉक. स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश MC छागला आणि कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, दीव दमण, दादरा नगर हवेली. आता हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं की मी जेव्हा ऑफलाईनला पण यांचं घेतलं होतं ना, तेव्हा मला माहिती होतं की मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की पहिले मुख्य न्यायाधीश कसे लक्षात ठेवायचे. तर हे नाव नव्हतं बरं का तिथं, म्हणून मग मी शेवटी गुगल केलं. तर हे बघा, आपण बघून घेऊ. द फर्स्ट इंडियन चीफ जस्टिस ऑफ द बॉम्बे हायकोर्ट, नाव मुंबई हायकोर्ट, आफ्टर इंडियाज इंडिपेंडन्स वॉज MC छागला, who took office in January 1948. Before independence, the Chief Justice of High Court established in 1862 was Matthew Richard Sauce. मॅथ्यू रिचर्ड सॉस असं त्यांचं नाव आहे. मग मे बी हे प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा झालं असेल. ठीक आहे. मग मॅथ्यू रिचर्ड सॉस हे पहिले मुख्य न्यायाधीश होते मुंबई हायकोर्टाचे. आणि मग मी काय सांगितलं होतं की सॉस खातायत मुंबईतले पहिले जे चीफ जस्टिस होते ते सॉस खाताय कोर्टामध्ये बसून, असं काहीतरी लक्षात ठेवा, मॅथ्यू रिचर्ड सॉस. ठीक आहे. आता AIIBच्या उपाध्यक्षपदी भारतीय व्यक्ती. आता AIIB, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. AIIBचे उपाध्यक्ष कोण? अजय पांडे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक स्थापना झाली आहे 2016ला. सदस्य देश आहे 11. मुख्यालय आहे बीजिंग, चीनमध्ये आणि अध्यक्ष आहेत झोऊ जियाई, चीनच्या पहिल्या महिला अध्यक्षा. व्हेरी 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 IMP. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. AIIBच्या पहिल्या महिला अध्यक्षा झोऊ जियाई आहेत, ज्या चीनच्या आहेत. आता नीट लक्षात ठेवा, AIIB आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन दोघांचंही हेडक्वार्टर कुठे आहे? बीजिंगमध्ये आहे. आणि न्यू डेव्हलपमेंट बँक, ब्रिक्स बँक माहिती आहे ना, ब्रिक्स कंट्रीज जे आहेत ना, त्यांची न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, तिचं हेडक्वार्टर शांघायमध्ये आहे. ह्या गोष्टी थोड्या नीट लक्षात ठेवा. AIIB आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यांचं हेडक्वार्टर आहे बीजिंगमध्ये. आणि ब्रिक्स कंट्रीजची जी बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक, तिचं हेडक्वार्टर कुठे आहे? शांघायमध्ये आहे. ठीक आहे. पुढे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा क्रिस्ती कॉवेंट्री. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष कोण? क्रिस्टी कॉवेंट्री. IOCच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला व पहिल्या आफ्रिकन व्यक्ती. फार 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 महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला व पहिल्या आफ्रिकन व्यक्ती. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्थापना कधी? 1894. आणि मुख्यालय स्वित्झर्लंड, लॉझेन. इथे स्वित्झर्लंडच्या लॉझेन या ठिकाणी IOCचं हेडक्वार्टर. स्थापना 1894, लक्षात ठेवा. 6वा राज्य वित्त आयोग
त्याचे अध्यक्ष कोण? नितीन करीर. काय म्हणतोय आपण? वित्त आयोग. काय पण? राज्य वित्त आयोग. ठीक आहे, राज्य. नंतर 6वा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि कोण आहेत? नितीन करीर. कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031, 5 वर्ष. कार्य काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक संसाधनांचे वितरण करण्याची शिफारस करणे. राज्य वित्त आयोग बघा, नेमणूक कोण करतं? राज्यपाल. तरतूद कलम 243I आणि दुसरं कलम 243Y. ठीक आहे, आय दोन्ही लक्षात ठेवा. 243I आणि 243Y. कार्यकाल 5 वर्ष. पुढे बघा, पहिला महाराष्ट्र राज्य वित्त आयोग. पहिला महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? शांताराम घोलप, 1994. शांताराम घोलप, 1994. आणि 5वा महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? विश्वनाथ गिरिराज, 2018. पुढे महाराष्ट्राचे नवीन माहिती आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? राहुल पांडे. नीट लक्षात ठेवा, राहुल पांडे. नेमणूक कोणी केली? राज्यपालांनी. राज्य माहिती आयोगाविषयी माहिती बघा. स्थापना 2006. कोणत्या कायदा आहे तो? RTI कायदा 2005 आणि स्थापना 2006. मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. 30 दिवसात माहिती देणे आवश्यक. जीवित व व्यक्ती संबंधित माहिती 48 तासात. बघा, 30 दिवसात माहिती देणं आवश्यक असतं, 30 दिवस. आणि जीवित व्यक्तिगत संबंधी माहिती असेल तर 48 तास. व्हेरी 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 IMP. ठीक आहे, अशा पद्धतीने कुठेही मी बाकीचं काही सांगितलेलं नाही आहे, पण अशा पद्धतीने मी तुमचं कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, आता ह्या ज्या नियुक्त्या आहेत ना, 1 लाइनरमध्ये दिलेल्या, त्या आपण फास्टमध्ये घेऊया. बघा, जेरेड आयझॅकमन. बघा, जेरेड आयझॅकमन नासाचे नवीन अध्यक्ष. नासाचे नवीन अध्यक्ष जेरेड आयझॅकमन. नंतर PV सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलेटिक्स कमिशनची अध्यक्षा. विवेक भीमनवार MPSCचे अध्यक्ष. महेंद्र हरपाळकर MPSCचे सचिव. सोबत लक्षात ठेवा आता. अध्यक्ष विवेक भीमनराव, महेंद्र हरपाळकर MPSCचे सचिव. नंतर राजकुमार गोयल, भारताचे मुख्य माहिती आयुक्त. भारताचे मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल. महाराष्ट्राचे माहिती आयुक्त बघितले आपण, राहुल पांडे. महाराष्ट्राचे माहिती आयुक्त राहुल पांडे. भारताचे मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल. नीट लक्षात ठेवा, सोबत राहुल पांडे आणि इकडे राजकुमार गोयल. नंतर डॉक्टर मनाली क्षीरसागर, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर. नंतर संगीता बरुआ पिशारोटी, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ पिशारोटी. प्रवीण कुमार BSFचे महासंचालक, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महासंचालक प्रवीण कुमार. मिलिंद साठे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता. मिलिंद साठे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता. लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स, NCCचे 35वे महासंचालक. नंतर न्यायमूर्ती अजय खानविलकर कोण आहेत? लोकपाल आहेत. संजय मल्होत्रा RBIचे गव्हर्नर. विजया रहाटकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा. राष्ट्रीय महिलाच्या. मग आत्ताच्या महाराष्ट्राच्या कोण आहेत? रुपालीताई चाकणकर. दोन्ही लक्षात ठेवा. किशोर मकवाना, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष. आणि अंतरसिंह आर्या, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. शेड्यूल कास्टचे किशोर मकवाना आणि शेड्यूल ट्राईब्सचे अंतरसिंह आर्या. पुढे बघा, सोनाली मिश्रा, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक. बघा किती आपण पहिल्या बघितल्या, पुन्हा तुम्हाला दाखवते. हे बघा, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण? डॉक्टर मनाली क्षीरसागर. नंतर प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ पिशारोटी. त्याच्यानंतर बघा, सोनाली मिश्रा, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक. यशस्वी सोळंकी बघा, राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला ADC. ADCचा फुल फॉर्म बघून घ्या. ADCचा फुल फॉर्म
For a president, ADC stands for aide de camp, a French term meaning helper in the military camp, referring to a personal assistant or secretary from the armed forces who manage protocol, schedules and logistics for high-ranking officials like heads of states or governors. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, एड दी कॅम्प असा त्याचा अर्थ होतो. पुढे बघा, विक्रमनाथ नालसाचे अध्यक्ष. नालसाचा फुल फॉर्म बघून घ्या, नासला नाही आहे इथे, नालसा. ठीक आहे, हे पुढे मागे झालेलं आहे, थोडं कन्सिडर करा. नालसाचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. हां, नोव्हेंबर 24, 2025 पासून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नालसाचे अध्यक्ष न्यायमूर्ती विक्रमनाथ. त्याच्यानंतर डॉक्टर अजय कुमार, UPSCचे अध्यक्ष. डॉक्टर अजय कुमार UPSCचे अध्यक्ष. आणि MPSCचे आपण पहिल्यांदाच काय पाहिले? भीमनवार. हां, विवेक भीमनवार. आणि UPSCचे कोण आहेत? UPSCचे डॉक्टर अजय कुमार. तपन कुमार डेका IB इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ. नंतर बघा, न्यायमूर्ती मदन लोकर संयुक्त राष्ट्राच्या न्याय परिषदेत अध्यक्ष. संयुक्त राष्ट्रांच्या न्याय परिषदेत अध्यक्ष. ज्ञानेश कुमार आपण बघितले, 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. दिनेश वाघमारे बघितले, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त. हे दोघं सोबत सोबत लक्षात ठेवा. संजय गर्ग भारतातील मानक ब्युरो BISचे संचालक, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. संजय गर्ग. व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी नवीन NDA प्रमुख, नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे प्रमुख. अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आणि जितेंद्र आव्हाड मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. दोघं सोबत सोबत लक्षात ठेवा. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे काय? MCA. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर. नंतर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार. नंतर भारताचे अटर्नी जनरल महान्यायवादी R वेंकटरमणी. आपण महान्यायवादी बघितले आत्ता, आणि महाधिवक्ता आत्ताच आपण इतक्यात बघितले. ते कोण होते? हे बघा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे. अशा गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवा. मिलिंद साठे महाराष्ट्राचे महाधिवक्ता. आणि अटर्नी जनरल महान्यायवादी कोण आहेत? R वेंकटरमणी. नंतर IMF चे कार्यकारी संचालक उर्जित पटेल. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे कार्यकारी संचालक उर्जित पटेल. नंतर ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता. ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी. 1-2 मिनिट फक्त. हे बघा, इथे आपण ऑलरेडी बघितलेलं संजोग गुप्ता ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी. हां, पुढे पराग जैन रॉचे प्रमुख. आता बघा, इथे आपण पराग जैन बघतोय आणि आपण IBचे इतक्यात बघितले. बघा, तपन कुमार डेका. IB आणि रॉ सोबत लक्षात ठेवायचं. तपन कुमार डेका IBचे आणि पराग जैन रॉचे प्रमुख. निधी तिवारी पंतप्रधानांच्या खाजगी सचिव. निधी तिवारी. देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्त. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती. प्रवीण परदेशी महाराष्ट्र मंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार. नंतर अरविंद पनगारिया 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. 16वा आहे, नीट लक्षात ठेवा. वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया. दिनेश माहेश्वरी 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष. अजय सेठ केंद्रीय वित्त सचिव. BVR सुब्रमण्यम नीती आयोग मुख्य कार्यकारी अधिकारी. BVR सुब्रमण्यम नीती आयोगाचे CEO. ठीक आहे, पुढे बघा, शक्तिकांत दास PK मिश्रा पंतप्रधानांचे प्रधान सचिव. शक्तिकांत दास PK मिश्रा पंतप्रधानांचे सचिव. आता इथे लक्षात ठेवा, आपण निधी तिवारी बघितलं होतं, पंतप्रधानांच्या खाजगी सचिव. हे सोबत सोबत लक्षात ठेवा. पंतप्रधानांच्या खाजगी सचिव निधी तिवारी आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास PK मिश्रा. राजीव रंजन न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष. मी आत्ताच नाव काढलं होतं. न्यू डेव्हलपमेंट बँक ब्रिक्स कंट्रीजची बँक. न्यू डेव्हलपमेंट बँक राजीव रंजन. TCS
TCA कल्याणी महालेखा नियंत्रक, CGA महालेखा नियंत्रक. पुढे बघा, उमा कांजीलाल इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूचे कुलगुरू, पहिली महिला. आता पुन्हा आलं बघा, पहिल्या महिला इग्नूच्या उमा कांजीलाल. नंतर खालिद जमील भारतीय पुरुष फुटबॉल संघ प्रशिक्षक, खालिद जमील. त्याच्यानंतर रंजना प्रकाश देसाई 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा. ॲनालेना बेअरबॉक संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षा, ॲनालेना बेअरबॉक संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षा. पहिल्या महिला कोण होत्या? विजयालक्ष्मी पंडित, कशाच्या? संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षा. नंतर काश पटेल FBI अमेरिकन तपास यंत्रणा संचालक, FBIचा फुल फॉर्म बघून घ्या, डायरेक्टर ऑफ फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पुढे बघा, नवल बजाज महाराष्ट्र ATS प्रमुख, अँटी टेररिझम स्क्वॉड. आत्ताच आपलं ATS कुठे आलं होतं? जेव्हा आपण काय बघितलं, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण? सदानंद दाते. आणि ते कोण होते यापूर्वी? ते TCSचे प्रमुख ते राहिलेले आहेत. ATSचे प्रमुख, अँटी टेररिझम स्क्वॉड. तर इथे काय आहे त्याचा संबंध आलेला आहे, नवल बजाज अँटी टेररिझम स्क्वॉड. खालेद अल एनानी युनेस्कोचे महासंचालक. महत्त्वाचं आहे युनेस्को. का महत्त्वाचं आहे? कारण आत्ता जी साईट आहे इंटँजिबल म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, अशी 16वी साईट म्हणून आपल्या दिवाळीला मान्यता मिळाली आहे. आणि टँजिबलमध्ये पण 44th युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून कोणाला? आता आपले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया त्याला मिळाली आहे. त्यामुळे युनेस्को पण माहिती पाहिजे. 1945ला स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर आहे पॅरिस, फ्रान्समध्ये. आणि युनेस्कोचे महासंचालक कोण? खालेद अल एनानी. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे लेक्चर बघा, कुठेही मी बाकीची माहिती सांगितलेली नाही आहे, तर किती अर्ध्या तासाच्या पुढे 36 मिनिटाचं लेक्चर झालेलं आहे. तर मग अशाच पद्धतीने हे पुस्तक लवकरात लवकर कंप्लीट करूया, म्हणजे तुम्हा विद्यार्थ्यांना खूप जास्त याचा फायदा होईल आणि वेळेत कंप्लीट होईल. धन्यवाद.